मेसेज चालू होतात पोरांचे रोज आजकाल. सर SBI क्लर्कचा मेन्सचा निकाल कधी लागल, कट ऑफ किती लागल, आणि बऱ्यापैकी रोज ते असतात. रोज 2-3 लोकांचं, कोणाचं टेलिग्रामवर मेसेज, कोणाची व्हॉट्सअपला मेसेज, कोणाच्या क्लासमध्ये चिठ्ठ्या. आता नॉर्मली बरोबर पण आहे मुलांचं की भरपूर दिवस झालेत मेन्सचा एक्झाम होऊन, 10 एप्रिल 12 एप्रिल अजून रिझल्ट लागेना. तर ॲक्च्युली काय बेसिकली एक मेसेज माझ्यापर्यंत आला होता, एका जणाने पाठवला होता. मागे मी म्हणलो होतं की मेच्या शेवटी किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात हा निकाल मोस्टली लागेल, जोपर्यंत आत्तापर्यंत SBIचा इतिहास असा आहे. तर SBIचा रिझल्ट राहण्यामागचं कारण एक बेसिक असं आहे की जो मिनिमम कट ऑफ ठेवला आहे ना त्यांनी, सेक्शनल कट ऑफ नाही आहे मेन्समध्ये, पण त्यांचं म्हणणं आहे ओव्हरऑल 35% जो कट ऑफ आहे हा मी मेंटेन करू, असं SBIचं नोटिफिकेशनमध्ये होतं की 35%चा कट ऑफ मिनिमम पाहिजे. म्हणजे ॲज गुड ॲज असं म्हणा तुम्ही की 200च्या 35% म्हणजे मिनिमम 70 मार्क पाहिजे. काल पण मला कोणतरी कट ऑफबद्दल विचारलं होतं, आय गेस मेन्सच्या बॅचमध्ये की याच बॅचमध्ये, तेव्हा मी पण सांगितलं होतं की ही गोष्ट आता SBIला कसं डील करते ते खूप मॅटर करतं. प्रीचा कट ऑफ आहे छत्तीसगडचा आय गेस 29 मार्काचा यावेळेसचा, प्रीचा छत्तीसगडचा 100 पैकी 29 मार्काचा. महाराष्ट्राचा कट ऑफ पण 44 आहे. तर ऑफकोर्स जिथं मुलांना प्रीमध्ये 29 मार्क मिळत नाही आहे, तर मेन्समध्ये 70 मार्क मिळवणं एवढं सोपी गोष्ट नाही ना जनरल कॅन्डिडेटला. तर ऑफकोर्स बऱ्याच स्टेटमध्ये ही परिस्थिती आहे की मेन्समध्ये तेवढे मार्क मिळत नाही किंवा 70 मार्क वगैरे मिळत नाही आहे. मग अशा परिस्थितीमध्ये SBI काय निर्णय घेतो, मग तो कट ऑफ खाली आणतात 70चा, म्हणजे जेवढे मिळाले तेवढ्यावर घेतात. आता असं SBIने यापूर्वी केलं आहे. अगोदर SBI PO मेन्सला सेक्शनल कट ऑफ होते, आता यावर्षी त्यांनी पुन्हा आणला, मधल्या 4-5 वर्षात नव्हते. SBI PO मेन्सला एका वर्षी सेक्शनल कट ऑफ असं मेन्शन केलं होतं की आम्ही सेक्शनल कट ऑफ मेंटेन करू, मेन्सचा सेक्शनल कट ऑफ. आणि त्याच्यामध्ये एका मुलीला 0 मार्क मिळाले होते क्वांटमध्ये, एका मुलाला इंग्लिशमध्ये 0 मार्क होते. पण ओव्हरऑल त्यांचा स्कोर होता, त्यांचं फायनल लिस्टमध्ये नाव होतं. आणि काही लोकांनी पूर्ण सेक्शनल कट ऑफ क्लिअर करून पण त्यांचं फायनल लिस्टमध्ये नाव नव्हतं, कारण ओव्हरऑल कट ऑफ क्लिअर नव्हता केला. मग काही लोकांनी RTI टाकले, कोणी केस टाकल्या. तर अशा परिस्थितीत काय असतं माहिती आहे का की हायकोर्ट जे कोर्ट, सुप्रीम कोर्ट किंवा हायकोर्ट कुठलाही कोर्ट, हे म्हणतं एम्प्लॉयर इज द मास्टर. म्हणजे जे म्हणतील तेच खरं. जो रिक्रुटमेंट कंडक्ट करणारी जी एजन्सी आहे किंवा कंपनी किंवा जे रिक्रुटमेंट देत आहेत तुम्हाला, जे तुम्हाला नोकऱ्या देत आहेत, ते जे म्हणतील तेच अंतिम सत्य आहे. मग त्यांनी ऐन वेळेवर चेंजेस केले नोटिफिकेशनमध्ये तर ॲक्सेप्टेबल आहे, त्यात काही फरक पडत नाही. म्हणून यावेळेस मे बी SBI तसं होऊ शकतं की क्लरिकलचा मेन्सचा कट ऑफ हा मिनिमम सेक्शन ओव्हरऑल 70चा जो कट ऑफ आहे तो मेंटेन न करता तो कट ऑफ खाली पण आणू शकतं. जर खाली आणला तरच पूर्णच्या पूर्ण जागा भरल्या जातील. जी 13-14 हजारांची रिक्रुटमेंट होती, 13,700 समथिंग, तर 30 जागा तरच जागा भरल्या जातील. अदरवाईज असं होईल की तेवढ्या जागा काही यावर्षी भरल्या जात नाही, मग जागा पुढे ॲड कराव्या लागतील. मग त्याच्यामुळं थोडासा मेन्सचा जो रिझल्ट आहे तो डिले होण्यामागचं रिझन हे ऑलमोस्ट बऱ्यापैकी ती गोष्ट क्लिअर झाली आहे. त्यामुळं वाटतं की निकाल कधी पण लागेल, आज उद्या परवा कधी पण लागू शकतो. आणि असं काही नाही, SBIने निकाल 2-2 महिने, 2.5-2.5, 3-3 महिने पण लांबवलेले आहेत आणि वेळेत पण लावलेले आहेत. त्यामुळं त्याची वाट बघत बसू नका, आपल्या कामाशी काम चालू ठेवा, आपला रेग्युलर अभ्यास चालू ठेवा. मी सांगितलं आज येईल, लगेच व्हॉट्सअप पाहत बसतो, टेलिग्राम पाहत बसतो, लगेच SBIच्या रोज वेबसाईट चेक करत बसतो, काही फायदा नाही. तुम्ही चेक केला म्हणजे लवकर येणार आहे, आणि तुम्ही चेक नाही केला म्हणजे SBIचा निकालच येणार नाही, अशातला काही भाग नाही. कालच एक जण मला विचारत होता की सर मी ना रोज SBIची वेबसाईट चेक करतो, एका सरांनी सांगितलं की बाबा निकाल या दिवशी लागणार आहे. पण ठीक आहे, प्रत्येकाचे आपापले गेस असतात, आपापले अंदाज असतात, कोणी काही खोटं बोलतं, अशातला काही भाग नाही. पण स्टील मला असं वाटतं की त्याच्यावर जास्त चर्चा केल्यापेक्षा आपण आपल्या कामाशी काम करावं. जेव्हा रिझल्ट येईल तेव्हा तुम्हाला तो होणारच आहे. बरं, तुम्ही चेक केला म्हणजे तुमचं सिलेक्शन होणार आहे, तुम्ही चेक नाही केला म्हणजे तुमचं सिलेक्शन होणार नाही, अशातला काही भाग नाही. ती गोष्ट आता संपली, जे व्हायचं तेच होणार आहे, त्याच्यावर जास्त चर्चा करू नका. ओके.